आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते मनाने एकत्र आलेलेच आहेत। भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहे। मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं या संदर्भातली चर्चा सुरू झाली। त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला विसरून एकत्र यायला तयार आहोत। तर मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेची सक्ती आणि त्याचा विरोध हे एक निमित्त किंवा हा एक योग आहे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी, मराठी भाषा अस्मिता या मुद्द्यावरही आणि राजकीय युतीसाठी। बघा, हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय चुकीचा नाहीये आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आणि लोक शंका घेत आहेत। मी वारंवार सांगतो की, आणि उद्धवजी सुद्धा सांगतायत की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करेन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार, इगो असे कोणतेही व्हायरस नाहीत। आता हा कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलनात, त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे। आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे। 7 तारखेला आम्ही काढणार होतो, 6 तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा। 6 तारीख गैरसोयीची आहे आषाढी निमित्त अशी आमची भूमिका आहे। आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं। आता 5 तारखेला हे आंदोलन एकत्र होईल। विषय स्पेसिफिक आहे की मराठी भाषा अस्मिता हा दोन ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्याही एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का? ते मनाने एकत्र आलेलेच आहेत। भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहे। मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते, मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं। त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला। आताही आम्हाला त्याच पद्धतीने लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।